माझा शुभ होता, फक्त माझा शुभ होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा डसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा डसा होता. विचाराच्या सह्याद्रीला आणि विचाराच्या सागर लहरींना की शुभ कसा होता, शुभ कसा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्फूर्तीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा व इथे बसलेल्या सर्व शिवभक्तांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभमय शुभेच्छा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिपमाच्या लेखेवा वर्धिष्णु विश्ववंदिता शास्नो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांबद्दल माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली गेली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा ठिगा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा घडून गेला, महाराष्ट्रात असा एक राजा घडून गेला जो भगवा समंत आहे, कृपावंत आहे, वेळेचा वसंत आहे, जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उदयास आलं. त्या म्हणजे राष्ट्रमाता वीर माता जिजाऊ आऊसाहेब. पर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे ते म्हणजे शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातून अश्रू आणि अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. पित्याने वीरमत केलेले स्वराज्याचं नुसतं रक्षणच केलं नाही तर ते 10 पटीने वाढवलं. ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. तोफांचा कडकडाट झाला, सनईचा घोडे वाजू लागली. एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कड्या कपड्यांना दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, तीन तंत्राचा कैवारी जन्मला, दुष्टांचा सहारे जन्मला. अरे माझा राजा
शिवाजी महाराजांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची पराक्रमाची माहिती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे हे. छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीचे तेज, आणि जी म्हणजे जिजाऊचे पुत्र मग महाराष्ट्राची शान. हा म्हणजे हार न मानणारे, र म्हणजे राजांचे हितचिंतक, आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय सांगायला फार सोपे, शिवराय ऐकायलाही फार सोपे, आणि शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा फार सोपे, पण शिवरायांना अंगी करणे खूप अवघड आहे. आणि शिवरायांना जो आचरणात आणेल ना तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की. शेवटी मी एक शिवगर्जना करणार आहे, तरी तुम्ही शांतपणे मला साथ द्यावी.